नमस्कार मित्रांनो, मुकुंदवन मराठी भक्तिमय या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्र हो, कालची कथा एक बोधकथा टाकायची राहून गेली. आज आपण त्या कथेला सुरुवात करूया. एक मध्यमवर्गीय कुटुंब, नीरज नावाचा मुलगा, त्याची पत्नी रचना, आई निर्मला असे आपल्या फ्लॅटमध्ये राहत असतात. नीरज हा या ठिकाणी कंपनीमध्ये सर्व्हिसला असतो, मोठ्या पदावरती असतो आणि नेमकंच त्याचं प्रमोशन झालेलं असतं. प्रमोशन झाल्यामुळं त्या ठिकाणी नीरजला त्याचे मित्र पार्टी मागू लागतात आणि पार्टीमध्ये घडलेला एक अनुचित प्रकार या पुढील कथेमध्ये मी या ठिकाणी आपल्याला सांगणार आहे. परंतु मित्र हो, या कथेमधून देखील काहीतरी घेण्यासारखं आहे. आजकाल आपण पाहतोय प्रत्येक घरामध्ये सासू आणि सुनेची कुरबुर होत असते, परंतु या कथेमध्ये मात्र थोडंसं आपल्याला वेगळं अनुभवायला मिळणार आहे. सासू आणि सुनेचं नातं कशा प्रकारे असतं आणि सासूनं जर मनावर घेतलं तर खरोखर त्या ठिकाणी सुनेला देखील आपल्या मुलीप्रमाणे वागवू शकते आणि सून देखील आपल्या सासूवर आपल्या सख्या आईपेक्षा जास्त प्रेम करते. हाच बोध या कथेमधून आपण घेणार आहोत. चला तर मग कथेला सुरुवात करूयात. ही घटना घडलेली जी आहे ही बिहारमधील पटना शहरातील घटना आहे. मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे नीरज हा एका कंपनीमध्ये नोकरीला असतो, मोठ्या पदावर असतो आणि नेमकंच त्याचं एक प्रमोशन झालेलं असतं. प्रमोशन झाल्यामुळं त्या ठिकाणी नीरजला त्याचे मित्र पार्टी मागू लागतात. हा त्या ठिकाणी पार्टी द्यायला तयार होतो, परंतु त्याचा विचार असतो की पार्टी आपण आपल्या घरी जर दिली तर थोडीफार आपली देखील पैशाची बचत होईल, कारण हॉटेलमध्ये पार्टी देणं हे परवडणारं नाही. म्हणून नीरज घरी येऊन आपल्या आईची परवानगी घेतो, आईला सांगतो. तेव्हा आई देखील आनंदी होते. आईला देखील पेन्शन मिळत असतं. नीरजचे वडील त्या ठिकाणी सरकारी नोकरीमधून सेवानिवृत्त झालेले असतात आणि त्यांचं निधन झाल्यामुळं त्यांचं पेन्शन हे नीरजच्या आईला मिळत असतं. असं तिघांचं सुखी कुटुंब त्या ठिकाणी असतं. आपल्या आईच्या कानावर ही गोष्ट सांगतो, त्यावेळेस आईलाही आनंद होतो की आपल्या मुलाचं प्रमोशन झालेलं आहे, मग पार्टी द्यायला काही हरकत नाही. परंतु आईचा विचार थोडा वेगळा असतो. आई सांगते नीरजला, तू तुझ्या मित्रांना आपल्या घरीच बोलव पार्टीसाठी आणि मी देखील या ठिकाणी माझ्या मैत्रिणी या ठिकाणी बोलवेल. तुझ्या लग्न समारंभामध्ये मी त्यांचं व्यवस्थित आदरातिथ्य करू शकले नाही, तर त्यांना देखील आपण या ठिकाणी जेवायला खावायला देऊ आणि रात्रीच्या वेळेस मग आम्ही या ठिकाणी भजनाचा कार्यक्रम ठेवू, महिलांचं भजन. अशा प्रकारचा आई आपला मनोदय त्या ठिकाणी मुलांना सांगते. आणि ही निर्मलाबाई आणि तिची सून रचना यांचं नातं कसं असतं याकडे देखील थोडं वळूयात आपण. निर्मलाबाईला घरावर आपलीच हुकूमत असावी, आपलंच सर्वांनी ऐकून राहावं असं वाटत असतं. या ना त्या कारणावरून त्या रचनाला म्हणजे आपल्या सुनेला नेहमी टोचून बोलणं, तिनं एखादी वस्तू जर केली तर त्या वस्तूला नावबोट ठेवणं, खायच्या पदार्थाला देखील नावबोट ठेवणं आणि तिच्या पश्चात मात्र या ठिकाणी सर्व काही निमूटपणे त्या ठिकाणी स्वीकार करणं. सहर्ष आनंदाने त्या ठिकाणी तिने केलेले पदार्थ खायचे, परंतु तिच्या तोंडावर मात्र तिला नावबोट ठेवायचं, अशी देखील निर्मलाबाई त्या ठिकाणी असते. मग काय होतं मित्र, त्या दिवशी पार्टीचा दिवस उजाडला. सायंकाळच्या वेळेला त्या ठिकाणी सकाळीच लवकर उठून याची नीरजची पत्नी जी आहे रचना 4 वाजताच उठते भल्या पहाटे. पूर्ण घर व्यवस्थित साफसूफ करणं, खाद्यपदार्थ जे पार्टीसाठी लागणारे स्वयंपाकाची सामुग्री हे देखील त्या ठिकाणी ती स्वतः त्या ठिकाणी तयार करू लागते. 2 शेजारच्या बाया असतात, त्यांना देखील मदतीला बोलावून घेतलेलं असतं आणि सर्व जेवणाचा त्या ठिकाणी आपल्याच घरामध्ये त्या ठिकाणी रचना तयारी करू लागते. असं करता करता सायंकाळची वेळ, ती पार्टीची वेळ ठरल्याप्रमाणे नीरजचे मित्र येतात. इकडं निर्मलाबाईच्या देखील मैत्रिणी ज्या असतात तिच्या वयाच्या त्या देखील सर्वजण त्या ठिकाणी येतात. अगोदर सुरुवातीला महिलांचे जेवणं वगैरे उरकून घेतात आणि मग गप्पा मारत त्या ठिकाणी निर्मलाबाईसोबत त्या म्हाताऱ्या कोताऱ्या बसलेल्या असतात. आणि इकडं नीरज मात्र आपल्या मित्रांना घेऊन आपल्या रूममध्ये त्या ठिकाणी पार्टी करू लागतो. तर होतं काय की पार्टी म्हटलं मित्रांची की त्यांचं ते दारूच्या पार्ट्या असतात. महागाची त्या ठिकाणी विदेशी दारू त्या ठिकाणी बोलावलेली असते आणि आपल्या रूममध्ये हा नीरज आपल्या मित्रांसोबत पार्टी करत असतो. तेवढ्यामध्ये काय होतं की त्यांच्या आईस क्यूब म्हणजे दारूमध्ये टाकण्यासाठी लागणारा बर्फ हा संपलेला असतो. हा आपल्या पत्नीला आवाज देतो
आणि फ्रीजमध्ये ठेवलेले आईस क्यूब आणायला सांगतो. रचना आपल्या हातातलं काम सोडून धावतच फ्रीजकडे जाते. फ्रीजर उघडून त्यातले आईस क्यूब एका मोठ्या पात्रामध्ये ठेवते आणि ते आईस क्यूब घेऊन नवऱ्याच्या रूममध्ये त्या ठिकाणी जाते. आणि आपले आणलेलं ते हातात जे भांडं असतं आईस क्यूबचं, हे आपल्या पतीच्या हातामध्ये द्यायला पाहते. तेव्हा हा रोप झाडण्याकरता त्या ठिकाणी तिला बोलतो, ठेवून दे त्या टेबलवर. आणि टेबलवर ठेवतो पूर्ण सामानाची दाटीवाटी त्या ठिकाणी असते. दारूचे ग्लास असतात, दारूच्या बाटल्या असतात, स्नॅक्सचे त्यांचे प्लेट्स असतात. आणि तिथं मग ही आईस क्यूब ठेवून ज्यावेळेस आपला हात अलीकडे घ्यायला पाहते, तर तिचा चुकून हात एका मोठ्या बाटलीला लागतो आणि ती स्कॉचची बाटली त्या ठिकाणी फरशीवर पडून फुटते, चकनाचूर होऊन जाते. हे पाहिल्यानंतर मात्र नीरजला अतिशय राग येतो आणि तो आपल्या पत्नीला त्या ठिकाणी रागाच्या भरात 2 थापडा मारतो. 2 थापडा मारतो आणि म्हणतो, तुला वागण्याची अक्कल नाही. एवढे महागाची दारू तू या ठिकाणी माझी नष्ट करून टाकली. माझे मित्र या ठिकाणी बसलेले आहेत आणि काय गावंढळासारखं वागतेस तू. मी एवढ्या मोठ्या पदावरचा अधिकारी आणि तू मात्र अशी येठणछाप, असं आपल्या बायकोला त्या ठिकाणी नाव बोट ठेवतो. रचना त्या ठिकाणी निमूटपणे आपला गाल चोळत रूममधून निघून जाते. आणि हे मात्र त्या ठिकाणी तिला गालावत मारल्यानंतर आणि तिला शिव्या जो हात देत असतो नीरज, हे सर्व प्रताप त्या ठिकाणी ते निर्मलाबाईच्या कानावर पडतात. ती देखील त्या ठिकाणी ऐकून स्तब्ध होते. तिला आपल्या मुलाचा राग त्या ठिकाणी येऊ लागतो आणि रचना मात्र पळतच जाऊन आपल्या रूममध्ये जाऊन दरवाजा लावून घेऊन आतमध्ये रडू लागते. सासू त्या ठिकाणी निर्मलाबाई जातात रचनाकडे आणि तिला सांगतात, रडू नकोस, थांब, त्याची मी पाहते आता. असं बोलून निर्मलाबाई नीरजच्या रूममध्ये येतात आणि त्या ठिकाणी बोलतात, कोणता मूर्ख होता रे तो या ठिकाणी सांगणारा की तुला ही बायको शोभत नाही, येठणछाप आहे. तुम्हाला माहीत आहे का तुमच्या घरातलं काय वातावरण आहे आणि माझ्या घरातलं काय वातावरण आहे. अरे सकाळी 4 वाजल्यापासून हिनं कामाला या ठिकाणी जुंपून घेतलं स्वतःला. एकटीनं सर्व या ठिकाणी पूर्ण खटाटोप केला. सर्वांच्या जेवणाचं स्वयंपाकीनं स्वतः बनवला. आणि नीरजला म्हणते, तुला लाज वाटली नाही की आपल्या मित्रासमोर आपल्या पत्नीला या ठिकाणी तू वाईट साईड बोललास, तिच्या गालामध्ये 2 थापडा मारल्यास. आणि निर्मलाबाई देखील त्या ठिकाणी कचाडून त्या ठिकाणी नीरजच्या गालामध्ये 2 चापटा मारते. त्याचे नीरजचे जे मित्र असतात ते त्या ठिकाणी अवाक होऊन त्या ठिकाणी निर्मलाबाईकडे पाहू लागतात. त्यांची देखील घाबरगुंडी उडते त्या ठिकाणी. आणि त्यांना मग रागावून त्या ठिकाणी निर्मलाबाई बोलते, अरे या ठिकाणी माझ्या मुलाचं प्रमोशन झालं, त्याच्या आनंदामध्ये सहभागी होण्याकरता तुम्हाला याने बोलवलं, पार्टी या ठिकाणी देऊ लागला. आणि एखादी गोष्ट कमी पडली तर काय होतं, तुम्ही ॲडजस्ट करू शकत नाही का. तुमच्या घरामध्ये होत नाही का असं. तुमच्या घरामध्ये काय परिस्थिती आहे. तुमच्या बायका खरोखर तुमच्याच आज्ञेत वागतात का, तुमच्या आईची सेवा करतात का, हे अगोदर आपल्या अंतःकरणात झाकून पहा आणि मग माझ्या सुनेवरती या ठिकाणी नाव बोलवा. खबरदार जर यापुढं कोणी माझ्या सुनेबद्दल वाईट शब्द बोलला तर याद राखा. असा दम देऊन त्या ठिकाणी निर्मलाबाई बाहेर येते आणि मग आपल्या सुनेला घेऊन येते. सुनेला घेऊन आल्यानंतर जे महिला मंडळी बसले असते निर्मलाबाईची मैत्रिणी, ह्या देखील निर्मलाबाईचे कान अगोदरच भरले असतात की तुझी सून अशीच आहे, तशीच आहे, तू हिला घटस्फोट द्यायला सांग, तुझा मुलगा आता मोठ्या पदावर आहे, तुम्ही पैसेवाले आहात, तुझ्या मुलाला यापेक्षा देखील सुंदर श्रीमंत घरची मुलगी मिळेल, असं त्या महिला त्या ठिकाणी बोलू लागल्या होत्या. तेव्हा निर्मलाबाईनं फक्त त्यांचं शांतपणे ऐकून घेतलं होतं. मग त्या बायावर देखील खेक असते निर्मलाबाई आणि म्हणू लागते, तुमच्या सुना कशा आहेत मला माहीत आहे ना, तुमच्या घरामध्ये काय प्रकार चालतात हे देखील मला माहीत आहे. कोणती सून माझ्या सुनेसारखं तुमच्या घरामध्ये काम करते मला सांगा. तुम्हाला वेळेवर त्या ठिकाणी बसल्या ठिकाणी चहा, नाश्ता, पाणी सर्व आणून देणारी तुमची सून आहे का. तुम्हाला घरात काम करायला होतात त्या, परंतु मला मात्र माझी सून या ठिकाणी मोठ्या आरामात ठेवते, कुठल्या कामाला हात लावू देत नाही. सकाळी त्या ठिकाणी माझ्यासाठी चहा, नाश्ता गरम गरम तयार असतो. आणि अशी माझी सून या ठिकाणी सून नसून खरोखर ती माझी मुलगी आहे. आणि खबरदार माझ्या मुलीला जर कोणी नावबोट ठेवाल तर याद राखा. अशा प्रकारच्या आपल्या मैत्रिणींना देखील निर्मलाबाई तंबी देते. मग निर्मलाबाई आपल्या सुनेला घेऊन रूममध्ये घेऊन जाते. रूममध्ये घेऊन गेल्यानंतर तिच्यासाठी ताट वाढून घेऊन जाते, गरम गरम त्या ठिकाणी जेवायला घेऊन जाते. तेवढ्यात हा नीरज देखील या ठिकाणी आपल्या मित्रांना सोडून आपल्या पत्नीची माफी मागण्याकरता आपल्या बायकोच्या रूममध्ये जातो. तेव्हा आपल्या आईसमोर त्या ठिकाणी हात जोडून आपल्या पत्नीची म्हणजे रचनाची त्या ठिकाणी नीरज माफी मागू लागतो. त्या ठिकाणी रचना त्या ठिकाणी मोठ्या अंतःकरणाने त्या ठिकाणी नीरजला माफ करते आणि असं काही माझ्या मनामध्ये नव्हतं, झालं गेलं सर्व विसरून जा, अशा प्रकारचं आपल्या पतीची समजूत काढून सांगते की तुम्ही तुमच्या मित्रांमुळे त्या पार्टीमध्ये जा आणि त्यांच्यासोबत बसा.
असं आपल्या नवऱ्याला सांगते. इकडं निर्मलाबाई मात्र स्वतः त्या ठिकाणी आपल्या सुनेला जवळ घेऊन बसतात, आपल्या हातानं तिला जेवू घालतात आणि हे पाहून मात्र खरोखर त्या ठिकाणी रचनाच्या डोळ्यातून देखील अश्रू वाहू लागतात. अशा प्रकारचं या सासू सुनेचं नातं या ठिकाणी मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आज या गोष्टीला जवळपास 1 वर्षाचा कालावधी होऊन गेलेला आहे. आज निर्मलाबाई थोड्या आजारी आहेत आणि त्या निर्मलाबाईची सेवा आपल्या आईपेक्षा देखील चांगल्या प्रकारे ही रचना करू लागते. तर मित्रहो, ही कथा तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला मात्र विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन कथा या ठिकाणी मी तुमच्यासमोर दुपारी 12च्या वेळेस टाकत जाईल आणि सायंकाळच्या वेळेला भयकथा या ठिकाणी मी टाकेन. दोन्ही कथेंना मिळणारा प्रतिसाद पाहून मी देखील या ठिकाणी खूप आनंदी आहे. असंच प्रेम माझ्यावर आपलं वृद्धिंगत होत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. या ठिकाणीच या व्हिडिओला विराम देऊयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.